एकदम लागतंय फर्स्ट स्टेज आहे. तर ते काय झालं निजाममध्ये काय झालं सांधीवात बॉल जिंकलाय सांधीवात बॉल जिंकला म्हणून ट्रीटमेंट दिले. काय दिले बॉल जिंकलाय आणि सांधीवात म्हणून ट्रीटमेंट दिले. जे आता कसं असतं तुम्ही माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मी काय चेक करायला पाहिजे ते बघायला पाहिजे. मी जर वेळच नाही मी म्हणायचं भूतच लागले हो नाही 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 आता ते वड्यातलं लागलं नाही 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 तिथं झाडावरचं लागलं नाही 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 आंब्या झाडातलंच लागले. हे असं होऊन म्हणजे टेस्ट करताना टेस्ट लवकर आलेलं नाही आणि ह्याने ब्लड टेस्ट लवकर केलं नाही. त्यावेळी ब्लड टेस्ट केले आणि त्यावेळी सांगितले 82,000 पेशी झालेले त्यांनी सांगताना सांगितलं प्रोटीन सांगेल हो. तुम्ही एवढंच सांगायचं ना दुसरं काय सांगितलं नाही. महाराज जरा बाहेर वाचचा महाराज म्हटल्यानंतर कशावर विश्वास देते तर किंवा देवावर देत नाही. तुम्ही तेवढंच सांगायचं महाराज तुला जरा भूत लावले बाहेर वाच आहे आम्ही बघतोय एवढं म्हटलं तू सांगायचं तुला सांगायचं आणि बरी होती. मी आता अनेकदा अर्ध्यापासून घेणार आहे हे सगळं तयार करून बरं बी करता येते तुम्ही केवढं टेन्शन तर सांगितलं तुम्हाला रिपोर्ट असेल. आता समजा मी घरात डॉक्टर असेल आता मी महाराज आहे आता आमचं काका मरतंय मला 8 दिवस माहिती होतं मी आमच्या काकाला सांगितलं का काका तो मरणारच नाही म्हणेन का मी नुसतं जायचं रडायचं रडायचं आणि डोळं पुसायचं आणि काकापाशी आणि मजा करायची. मला मी मंगळवार सकाळी सांगितलं आमचं काका मरते तर रविवार उजडला नाही आठवडा निघाला नाही. काका माझं बुधवारी बोलत होता सगळं बोलायचं सगळं करायचं. गुरुवारी एकदमच कमी झाला शुक्रवारी एकदमच कमीच गेलं शनिवार पारनच हालायचं बंद झालं आणि रविवारी पाच सकाळी झाला हेच झालं. कुणी असेल तर काय करणार बरं मरण हे मरण आहे ना मला पण सोडूनच जायचं आहे अटल आहे तिथं चुकलंय का मग ते डॉक्टर त्यांना माहिती आहे तरी सांगितलं नाही आणि तिथे इन्फेक्शन प्रोटीजवर दम लागतो जेवून जातो आणि प्रत्येक 2 तासाला गोळी खाणं प्लीज खात नाही प्लीज पेनची बरं असतं त्यांना एवढं घाबरून किती गाडी किती किती तेवढं पेशी कमी झाले तिला पण फरक आलाय. मी तुम्हाला सांगा तिला आता काय झालंय ह्या 10 दिवसात जरा पेशी कमी झाली आणि आता काय केलं तुम्ही 35 दिवसापर्यंत किती दिवसापर्यंत केलं 35 42 दिवस बसले आणि हिला 16 दिवसाला ब्लड भरायला लागायचं तरी 16 दिवस हिलाही फरक आहे. तुम्ही दोघे एकाच पण हिलाही फरक आहे हिला आता आज तारीख किती 26 25 आहे 26 आज 33वा दिवस उद्या ब्लड भरायला पाहिजे उद्या ब्लड तरी पण इथं 6.3 आहे किती 6.3 तिला पहिलं 4.2 पण देत होतं तरी तेवढे येत होतं पण आता 6.2 आहे पण हे बसत आहे हे पण डेव्हलपमेंट होत आहे 100% होत झालेलं आहे. जरा हे काय केले हलकट जरा मध्ये जरा सर्दी खोकला आलेला आहे आणि बर्फाची गोळी खाल्ली
तुझ्या कानपडीतलं आहे ना सांगतो तू बर्फाचं गोळवलंय कधीच त्याच्यामुळे काय होतंय कप होत आहे कप होऊन छाती भरली आता हे पहिला थोडं नाजूक आहे त्याने बी बर्फाच्या गोळ्यांचं रक्त वाढलं असतं ना प्रत्येकाने तेच गोळा खाल्ला असतं आले म्हणा 5 मिनिट हलतो म्हणून सांग जेवतो ना हलतोच म्हणा जेवा लावली म्हणा कधी होत याला कोणतरी गिरायक असेल कुठल्या वेळेस दादा ही गाडी तर तिकडली तर ही गाडी कंट्रोल माझ्याकडे येते मालक बदललाय का ड्रायव्हर बदललाय माहित नाही हे ड्रायव्हर नाही पण ही गाडी मात्र माझ्याकडे येते ए राजा ही गाडी माझ्याकडे येते ना नाही ही पहिली तू सेकंड घेतला नवीनच घेतली हा तिला 100% येत आहे तिला काय कर थोडं ज्यूस दे डाळिंबीचा किंवा टमॅटो हे ते दे आता आपण एक 6 महिने जर हेच काम केलं आपण एवढं काम केलं तर 100% देण्याला 2-2 महिने ब्लड भरायला लागत नाही आणि 2 महिन्याच्या वर एकदा तयार झालं आता ह्याबरोबरची मुलं माझ्याकडे कोल्हापूरची ते आहेत सगळे क्लिअर आलेत ती 7-7 दिवस भरायला लागतो ते आणि हे कुठंच भेटत नाही याला कोण भेटत नाही अजून भेटला नाही मी बी नाही मी यांचं कुठं देणं असणार आहे मी काही यांचं असं नाही कुठल्या तरी त्यांनी पास केलेलं आहे आणि ह्या माणसाचा दुसरा असणार आहे तेव्हाही मला मागायला पण मी यांचं देणं मी काही महाराज नाही पण यांचं देणं ते होऊ शकतं